Yeah. Okay. So first we saw like features of or like why we are using Python, right? So features of Python. So first was it is easy, right? Easy to learn and beginner friendly. Can you can also revise with me, okay? If you want, like start telling, okay? Right? Daily, like and you need to revise like this, okay? पूर्ण जेवढं झाले तेवढं रिवाइज करत चला. ओके डेली आणि सोबत हे तर थेरॉटिकल पार्ट झाला सोबत मल्टिपल प्रोग्राम्स केले पाहिजेत ओके सो इट इज इझी टू लर्न अँड बिगिनर फ्रेंडली प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट राईट व्हॉट एल्स हॅलो इज इट बेटर हॅलो येतोय का आता हॅलो हॅलो आवाज येतोय हॅलो आवाज येतोय का हॅलो हॅलो आवाज येतोय का आता हॅलो ओके ओके so feature, let's start with the feature. First was it is easy to learn and beginner friendly, platform independent and portable. Next, who can tell me? It's high level language, right? Can anyone else tell like, what was next? Hello, anyone can try. It's interpreter based language. Anyone else? What was next? It's open source. Okay. Next, it is having huge library support. Unmute yourself and start talking. It is having huge library support. Okay, anyone else next? It's yeah, dynamically typed language, right? Next, anyone? It supports okay, OOPS concepts and procedural oriented programming language. POP, like it is supporting both C, C++, Java language concepts. Okay, like पीओपी प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज कोणती आहे सी आहे आणि उप्स कन्सेप्टर लँग्वेज कोणती आहे जावा अँड सी प्लस प्लस जावा अँड सी प्लस प्लस ओके एनीवन एल्स वन मोर रिमेनिंग आरती इट्स एक्सटेन्सिबल अँड embedded right so these are the features of java sorry python okay ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघितले होते आयडेंटिफायर ओके सो एव्हरी वन लाईक वी हॅव आयडेंटिफायर्स राईट like every object every function okay remind this word remember these words functions okay variables okay and classes okay so these are these are user free sorry these are defined by users or developers so to identify those things those things
Hello, Srishalya, are you there? You are messaging. Hello. To identify these defined things, like you can define functions, you can define variables, you can define classes. To identify those things, we need to write identifiers. Developers need to write the identifiers. So there are few rules we saw, like identifiers काय असले पाहिजेत, like it can contain A to Z, small a to small z, okay, 0 to 9 numbers, and स्पेशल कॅरेक्टर मध्ये फक्त अंडरस्कोर अलाउड आहे. ओके. देन नेम शुड नॉट स्टार्ट विथ व्हॉट, क्विकली सांगा पटापट. शुड नॉट स्टार्ट विथ व्हॉट. आयडेंटिफायर कशाने? नंबर, राईट. नेक्स्ट काय आपण बघितलं होतं? नेमची, लाईक आयडेंटिफायरची नेम किती असू शकते? ओके. नो लिमिट फॉर लेंथ. ओके. त्याच्यानंतर लाईक इट कॅन बी ऑफ एनी लिमिट. सो बट नेम शुड बी मिनिंगफुल. त्याच्यामुळे त्यांनी काय काय आणलं? पास्कल केस, राईट. त्याच्यानंतर व्हॉट वॉज कॅमेल केस अँड स्नेक केस, राईट. जनरली आपण जेव्हा फंक्शन्स नेम मोठे असतात तेव्हा स्नेक केस यूज करतो. ओके. ह्याच्यामध्ये लाईक युट्यूबचं एक्झाम्पल सांगितलं होतं. यूट्यूब, राईट. फोन पे, राईट. ह्याच्यामध्ये आयफोनचं होतं, राईट. आणि आपण काय लिहितो? राईट अंडरस्कोर डेटा इंटू CSV अशा टाईपचे फंक्शन लिहिणार. लाईक पूर्ण लाईक हे फंक्शन वाचल्यावर समजते ना की आपण हे कशासाठी लिहिते, की डेटा आपण CSV मध्ये लिहिण्यासाठी. ओके. अशा पद्धतीने लिहिणार. ओके. सो त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं, की वी कॅन नॉट यूज रिझर्वड कीवर्ड्स इन कीवर्ड्स ॲज अ रिझर्वड कीवर्ड्स ॲज अ नेम, राईट. कोणते कोणते होते? बरेच आहेत. इफ, एल्स, फॉर. ओके. जे काही कीवर्ड्स आहेत, लाईक आपण एक छोटा कोड लिहिला होता, इम्पोर्ट कीवर्ड्स डॉट KW लिस्ट. सो त्याच्यानुसार जेवढे कीवर्ड्स आहेत ते आपण ॲज अ फंक्शन नेम, व्हेरिएबल नेम, क्लास नेम हे करून यूज नाही करू शकत. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? पायथॉन इज अ केस सेन्सिटिव्ह. ओके. म्हणजे पायथॉन मध्ये ए हा अमूल आणि हा अमूल वेगवेगळा असेल. ओके. कारण हे हे स्टार्ट विथ ए आणि हा स्टार्ट विथ द स्मॉल ए. सो इट इज अ केस सेन्सिटिव्ह. मीन्स काय? कॅपिटल स्मॉलनी फरक पडेल. ओके. हे आपण बघितलं होतं, राईट. त्याच्यानंतर आपण पाहिले होते डेटा टाइप्स. ओके. आता डेटा टाइप्स म्हणजे काय? दोन टाईपचे डेटा टाइप्स होते, न्यूमरिक आणि नॉन न्यूमरिक. ओके. सो न्यूमरिक मध्ये काय? ज्याच्यामध्ये आपण नंबर स्टोअर करतो. लाईक नंबर काय काय असू शकतात? विदाउट डेसिमल आणि विथ डेसिमल. जर विदाउट डेसिमल असेल तर इंटिजर इंट म्हणतो आपण प्रोग्रामिंग मध्ये, आणि इकडं विथ डेसिमलला फ्लोट म्हणतो, राईट. इंटिजरचं एक्झाम्पल, फ्लोटचं एक्झाम्पल काय? 10.10 10 सुद्धा फ्लोटचं एक्झाम्पल आहे, आणि 10.00 सुद्धा फ्लोटचं एक्झाम्पल आहे. ओके. सो सपोज एखादा नंबर तुम्ही डिफाईन केला 10.00, तर तो बाय डिफॉल्ट काय असेल? फ्लोट असेल. आणि इंटिजर काय? या 11, 12 हे इंटिजर्स झाले. ओके. त्याच्यानंतर आपण बघितले होते स्ट्रिंग. ओके. स्ट्रिंग मध्ये काय? मेल, फिमेल असा जो डेटा असेल तो स्ट्रिंग असेल. ओके. प्लस सिंगल कोटेशन मध्ये आपण जर लिहिला, सपोज काय? अकाउंट. ओके. त्याच्यानंतर बॅलन्स. ओके.
हे हे जे काय सिंगल कोटेशन डबल कोटेशन मध्ये आपण लिहिणार ते ट्रिपल कोटेशन पण असतं. ओके, त्याच्यामध्ये जे गोष्टी असतील त्या स्ट्रिंग असतील. हा नॉन न्यूमरिक डेटा झाला. त्याच्यानंतर बुलियन बघितलं होतं. बुलियन म्हणजे काय, ट्रू अँड फॉल्स, राईट. ट्रू फॉल्स म्हणजे डेटा असतो की बाबा येस किंवा नो मध्ये ट्रू फॉल्स फॉर्म मध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर एम्प्टी डेटा असेल तर तो आपण नन डिनोट करणार. ओके, आणि त्याच्यानंतर काय बघितलं होतं, कॉम्प्लेक्स नंबर. ओके, जे आपण यूज नाही करत, राईट, आपल्याला यूज नाही आहे. ओके, कसं काय, ए प्लस असे नंबर असतात काय, A+2 आहे. ओके, इमॅजिनरी नंबर, आठवते का कुणाला? ओके, सो दीज आर द डेटा टाइप्स. रिमेंबर, आणखी काय शिकलं आपण आता इथून? इम्पॉर्टंट होतं खूप, लिस्ट, सॉरी, डेटा स्ट्रक्चर्स. ओके, सो कोणते कोणते डेटा स्ट्रक्चर आहेत आता पटापट सांगा एक एक जण. पहिला कोणता होता? लिस्ट. दुसरा टपल, सेट. त्याच्यानंतर कोणता? डिक्शनरी. त्याच्यानंतर कोणता? फ्रोझन सेट. ओके, स्ट्रिंग पण आहे. ओके, आणि फ्रोझन सेट. ओके, लिस्ट, टपल, डिक्शनरी. ओके, त्याच्यामध्ये आपण परत डिवाइड केलं होतं कोणते कोणते, म्युटेबल आणि अनम्युटेबल. ओके, ते पुढे बघू. सो आपण काय केलं होतं त्याच्यानंतर, स्टार्ट केलं होतं डेटा स्ट्रक्चर म्हणजे काय, जो रॉ डेटा येतो लाईक आपल्याला क्लायंट कडून. ओके, त्याला आपण पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये, टेब्युलर फॉर्मॅटमध्ये, डेटाबेसमध्ये प्रोसेस करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी आपण ते लाईक एक स्ट्रक्चर मध्ये डेटा आणतो, त्याला काय म्हणतात, डेटा स्ट्रक्चर. ओके, सो त्याच्यानंतर आपण लिस्ट स्टार्ट केलं होतं. ओके, म्हणजे लिस्ट संपवलंय बहुतेक माझ्या मते. सो लिस्ट मध्ये काय होतं, लाईक वी स्टोअर रॉ डेटा. ओके, रॉ डेटा इनटू पर्टिक्युलर फॉर्मॅट. ओके, त्याला काय म्हणतात, लिस्ट. ओके, सो लिस्ट कॅन बी होमोजिनियस, लाईक सेम डेटा असेल, सेम टाईपचा डेटा असेल तर होमोजिनियस लिस्ट म्हणतात, आणि डिफरंट टाईपचा डेटा असेल तर त्याला काय म्हणतात, हेट्रोजिनियस लिस्ट. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं लिस्टमध्ये इंडेक्सिंग पण आहे, राईट. इंडेक्सिंग पण आहे. इंडेक्सिंग मध्ये काय येतं, पॉझिटिव्ह इंडेक्सिंग आणि निगेटिव्ह इंडेक्सिंग, राईट. म्हणजे सपोज एखादी लिस्ट आहे सपोज, आणि आपण लिस्ट कशाने डिनोट करतो, स्क्वेअर ब्रॅकेटने, बरोबर आहे. स्क्वेअर ब्रॅकेटने आपण लिस्ट डिनोट करतो. सो सपोज एखादी लिस्ट आहे, सिंपल लिस्ट घेतो मी सध्या, 12, त्याच्यानंतर 14, 16 अँड 18. ओके, सपोज ही सम नंबरची लिस्ट आहे. सो ह्याची इंडेक्सिंग कशी असेल, इट विल स्टार्ट विथ लाईक पॉझिटिव्ह इंडेक्सिंग, स्टार्ट विथ 0. ओके, त्याच्यानंतर 14 साठी काय इंडेक्सिंग असेल, 1. त्याच्यानंतर 16 साठी 2 अँड 18 साठी 3. ओके, सो पॉझिटिव्ह इंडेक्सिंग काय होईल, 0 नी स्टार्ट होईल आणि लेंथ -1 नी एंड होईल. ओके, आता मी हे रिपीट रिपीट का घेतोय, कारण हे यूज करून आपल्याला लॉजिक बिल्ड करायचे. ओके, खूप वेळा हा कन्सेप्ट यूज होणार आहे. ओके, सो दॅट्स वाय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, त्याच्यानंतर निगेटिव्ह इंडेक्सिंग कुठून स्टार्ट होते, कोणाला सांगता येईल? -1 पासून. ओके, ठीक आहे, -1 पासून स्टार्ट होते. ओके, आणि त्याच्यानंतर ही -2 असेल इकडं, 16चा काय असेल, -2 असेल. ओके, 14चं काय असेल, -3 असेल. ओके, आणि 12चं काय असेल, -4. ओके, सो निगेटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट विथ -1 अँड एंड विथ मायनस लेंथ. ओके, पॉझिटिव्ह इंडेक्सिंग स्टार्ट विथ 0 अँड एंड विथ 4. ओके, सो हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काय स्टार्ट केले होते,
like list is a mutable data structure. ओके, सो म्युटेबल डेटा स्ट्रक्चर असल्यामुळे काय झालं, त्याच्यामध्ये लिस्टमध्ये आपण न्यू एलिमेंट ऍडिशन करू शकतो. ओके, त्याच्यानंतर न्यू एलिमेंट आपण रिमूव्ह करू शकतो. ओके, त्याच्यानंतर अपडेट करू शकतो. राईट, जो एलिमेंट आहे तो अपडेट करू शकतो. ओके, त्याच्यानंतर आपण ऍडिशन साठी 3 मेथड बघितल्या होत्या. कोणाला आठवते? इन्सर्ट, राईट. इन्सर्ट मध्ये आपण काय देतो? इंडेक्स आणि एलिमेंट टू बी इन्सर्टेड. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड कोणती होती? अपेंड. अपेंड काय होईल? ऍट द एंड आपल्याला एंटर करता येईल किंवा ऍट द एंड आपण लिस्टच्या एंड मध्ये एलिमेंट ऍड करण्यासाठी यूज केले. ओके, आणि त्याच्यानंतर एक्सटेंड. दोन म्हणजे एक लिस्ट दुसऱ्या लिस्ट मध्ये ऍड करायची असेल तर एक्सटेंड यूज केले. ओके, त्याच्यानंतर रिमूव्ह मेथड बघितली होती आपण. रिमूव्हच्या सॉरी डिलीटच्या मेथड बघितल्या होत्या. ओके, सो डिलीट साठी कोणती मेथड आहेत? पहिली, आपण डिलीट विथ द नेम करू शकतो, त्याच्यासाठी रिमूव्ह आहे. ओके, नेम ऑफ एलिमेंट, राईट. त्याच्यानंतर आणखी कोणती बघितली? पॉप. ओके, पॉप मध्ये आपण काय देणार? इंडेक्स देणार, राईट. आणि त्याच्यानंतर पूर्ण लिस्टची जर रिकामी करायची असेल तर क्लिअर मेथड बघितली होती. अपडेट साठी मेथड आहे का? अपडेट साठी मेथड आहे का कोणती? हॅलो, अपडेट साठी नो मेथड. ओके, तुम्ही पण बोला, लाईक स्टार्ट टॉकिंग, अदरवाईज मला समजणार नाही, कोणाला समजते कोणाला नाही. ओके, अपडेट साठी देर इज नो पर्टिक्युलर मेथड. आपण अपडेट कसं करतो? इंडेक्स घेतो आणि त्याच्यामध्ये नवीन एलिमेंट ऍड करतो, नवीन व्हॅल्यू ऍड करतो. सॉर्टिंग साठी कोणती मेथड आहे? सॉर्ट, राईट. कोणत्या सॉर्ट कोणती वेने होईल? असेंडिंग ऑर्डरनी. त्याच्यानंतर दुसरी सॉर्ट मेथड आहे विथ द रिव्हर्स. ओके, इज इक्वल टू रिव्हर्स इज इक्वल टू ट्रू. ओके, ओके, आणि त्याच्यानंतर प्लेन रिव्हर्स करण्यासाठी कोणती मेथड आहे? रिव्हर्स. ओके, आणखी कोणत्या मेथड मिसिंग आहेत? ओके, एखादा इलेमेंट किती वेळेस प्रेझेंट आहे हे फाइंड आउट करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करतो? काउंट. आणि एखाद्या इलेमेंटचा इंडेक्स फाउंड करण्यासाठी कोणती मेथड यूज करतो? मेथड किंवा फंक्शन किंवा अट्रिब्यूट. ओके, तर कोणता? इंडेक्स. ओके, ह्या मेथड्स बघितल्यात आहे लक्षात सगळ्यांना? हॅलो, ओके, सो these were the methods we have seen. ओके, सो प्रॅक्टिस केली आहे का प्रॅक्टिस? येस, नो, एनी डाऊट? काही डाऊट आला? प्रॅक्टिस केलं तर नक्कीच डाऊट आला असता. केलंय का प्रॅक्टिस? नाही केली? ओके, सो एक मी लिस्ट देतो. सो आय नीड टू 1 सेकंड, आय लॉन्च दिस. ठीक आहे, विथ द डेट आय विल रेकॉर्ड इट. ओके, सो दिसतंय क्लिअर सर्वांना?
ठीक आहे. सो सपोज मी एक लिस्ट डिफाईन करतोय. लिस्ट 1 इज इक्वल टू सपोज 101. त्याच्यानंतर सपोज आय विल टेक किरण. ओके, त्याच्यानंतर इनसाइड द लिस्ट आय विल मेन्शन इज सिटी, ही इज फ्रॉम पुणे. त्याच्यानंतर ही इज फ्रॉम कम्प्युटर बॅकग्राऊंड. ओके, त्याच्यानंतर आय विल टेक अनदर लिस्ट इनसाइड. इट्स आधार नंबर त्याचा घेऊ आपण. ओके, ओके, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6. ओके, त्याच्यानंतर आपण लाईक 23. ओके, 23 and suppose one more element will add 45. Okay, we'll close the list, right? So what is the C gas type? String indices must be an integer. Okay, okay, so this is the list. Okay, so now tell me how to get this other number. Can anyone tell or can anyone try? I'm hearing echo. Someone. Okay. Can anyone tell how to access the Aadhaar number? -3 -1. Okay, I'll try this. -3 and -1. And the int object is not subscript. Okay. सो म्हणजे काय, हे जे तुम्ही ऑब्जेक्ट ट्राय करताय त्याचा इंडेक्स प्रेझेंट नाहीये. ओके, सो -3 काय आहे बघू आपण. 101. ओके, -3 काय 101. सो इंडेक्सिंग करा व्यवस्थित. हा काय फर्स्ट इलेमेंट आहे, ह्याला आपण 0 देऊ. हा सेकंड आहे. ओके, हा पूर्ण काय लाईक थर्ड आहे, राईट? सो नाउ ट्राय. कॅन एनीवन एल्स ट्राय? ओके, लिस्ट of 1 -1. Okay, okay, now correct. Now tell what is next. I need to enter. -3. Okay, so I'm getting other and okay, now it's easy, right? I need to -1. Okay, so indexing त्याच्यासाठी सांगतोय मी की it will start with -1 and end with -l list length of the list. ओके, सो आता हे ह्याली लिस्टची लेंथ कशी फाइंड आउट करायची? len ऑफ लिस्ट 1. ओके, हे एक फंक्शन आहे, काय म्हणता येईल, len नाही len. ओके, सो हे 3 लिस्ट आहे, राईट? लेंथ ऑफ द लिस्ट कशी फाइंड आउट करणार? 3. ओके, len of list, length of list or length of tuple, length of set, for all this len method will be applicable. ओके, क्लिअर आहे? सो प्रॅक्टिस केली असती तर आणखी एक क्वेश्चन आला असता तुम्हाला, सर हेट्रोजिनियस लिस्ट आपण सॉर्ट करू शकतो का? सॉर्ट. ओके, हेट्रोजिनियस लिस्ट म्हणजे काय, कोणाला सांगता येईल? सपोज एक लिस्ट घेतली मी,
L1 इज इक्वल टू एम्प्लॉय आय डी 101. ओके, त्याच्यानंतर त्याचं डिपार्टमेंट घेऊ आपण CS, सॉरी नेम घेऊ रवी. त्याच्यानंतर डिपार्टमेंट घेऊ आपण CS. ओके, आणि त्याच्यानंतर सॅलरी घेऊ 34.34 lakhs. ओके, सो दिस इज व्हॉट द लिस्ट. आता ह्या लिस्टवर आपण जर सॉर्ट ऑपरेशन केलं L1 डॉट सॉर्ट, तर आपल्याला सॉर्टिंग होऊन भेटेल का एरर येईल? कारण हे काय हेट्रोजिनियस लिस्ट आहे, राईट? कॅन एनीवन टेल विल इट रन ऑर इट विल एरर? पहिल्यांदा सांगा मला. एरर येईल, राईट? पायथॉन 3 मध्ये हे अलाउड नाहीये. ओके, सो इट विल थ्रो अन एरर. सो एरर पण लक्षात ठेवा, काय एरर असते ते. ओके, सो एरर काय? टाइप एरर लेस देन इज नॉट सपोर्टेड बिटवीन द इन्स्टन्सेस ऑफ स्ट्रिंग अँड इंट. ओके, म्हणजे हे जे कम्पॅरिझन करतो आपण, हे ह्याच्यापेक्षा मोठं आहे, ते त्याच्यापेक्षा मोठं आहे, हे सपोर्ट नाही करणार स्ट्रिंग आणि एरर मध्ये. ओके, सो एरर पण लक्षात ठेवत चला, कारण जेव्हा तुमचा कोड खूप मोठा होईल आणि कोणत्या लाईनला काय एरर येते हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, किंवा ह्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन आहे की लाईन 1 लेस दॅन नॉट सपोर्टेड बिटवीन इन्स्टन्सेस स्ट्रिंग अँड इंट. ओके, सो सॉर्टिंग नॉट अलाउड आहे. ओके, स्टील सॉर्टिंग करायचं असेल तर काय करायचं हे तुम्हाला चेक करायचं आहे. ओके, सो इंटरव्ह्यू मध्ये विचारतात हा क्वेश्चन की कॅन वी सॉर्ट लाईक can we sort heterogeneous list? Okay, so this is the interview question. Okay, so you need to know this, right? त्याच्यानंतर आपण टपल बघूत. ओके, सो टपल आता लिस्ट जे आहे, ओके, लिस्ट इज मेनली युज्ड फॉर, वन सेकंड, ठीक आहे. सो आपण लिस्ट काय करतोय, मेनली ऑपरेशन साठी यूज करतोय. ओके, सो फॉर एक्झाम्पल एखादा जर डेटा आहे, ओके, सो लाईक एखादा डेटा आपल्याला पूर्णपणे दुसऱ्या डेटाबेस मध्ये स्टोअर करायचा, त्या केसमध्ये काय करणार आपण, लिस्ट मध्ये तो डेटा घेणार, त्याच्यावर रिक्वायर्ड ऍक्शन्स लाईक रिक्वायर्ड व्हॅल्यूज रिमूव्ह करणार, त्याच्या व्हॅल्यूज अपडेट करणार. ओके, किंवा न्यू दुसऱ्या डेटाबेस मधला डेटा ऍड करायचा असेल तर तो ऍड करणार आणि तो आपण डेटाबेस मध्ये स्टोअर करणार. सो दॅट इन दिस वे लिस्ट विल वर्क. ओके, बट आता काही काही केसेस आहेत, लाईक आता एखादा डेटा आहे, सपोज बँकचा डेटा आहे, ट्रान्झॅक्शनचा डेटा आहे, सो अकाउंट नंबर आहे, ओके, और लाईक क्रेडिट कार्डचा बिलचा डेटा आहे, ओके, अकाउंट नंबर आहे आणि सपोज बिल आहे, ओके, आणि त्याच्यानंतर लास्ट डेट. ओके, सो अकाउंट नंबर सपोज 1234 काहीतरी आहे, बिल आहे सपोज 34 असं काहीतरी, आणि लास्ट डेट ABC काहीतरी असं घेऊ आपण. ओके, त्याच्यानंतर दुसरा अकाउंट नंबर आहे 2345. ओके, आणि ह्याचं बिल आहे 1 लाख सपोज. ओके, आणि लास्ट डेट आहे ABC परत. ओके, सो ह्या केसमध्ये जर अकाउंट नंबर जर चेंज करता आला, ओके, फॉर एक्झाम्पल कोणला 2345चा 1234 करता आला, तर काय होईल, त्यांचे बिल्स चेंज होतील, राईट? सो ह्याच्यामुळे काय होईल, लॉस होईल. सो अशा केसमध्ये लाईक आपण हा जर डेटा लिस्ट थ्रू प्रोसेस करत असेल अकाउंटचा, स्पेशली सपोज आपण अकाउंट नंबरच स्टोअर करतोय, ओके,
जर अकाउंट नंबरचा डेटा जर चेंज होत असेल लिस्टमध्ये यूज जर केला आपण तर काय होणार, तो चेंज होणार. सो ह्याच्यावर असं चेंजेस, अपडेशन किंवा डिलिशन किंवा सपोज इन्सर्शन, हे दोन गोष्टी अलाउड नसल्या पाहिजेत. राईट, ऍग्री, राईट. अकाउंट नंबर जे आहे ते चेंज नाहीच झालं पाहिजे. ओके, सो त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक न्यू डेटा स्ट्रक्चर यूज करावं लागेल आणि ते आहे टपल. ओके, सो टपल जे आहे त्याला आपण काय म्हणतो, इट इज अ कलेक्शन ऑफ इलिमेंट. सिमिलरली लाईक लिस्ट पण काय कलेक्शन ऑफ इलिमेंट्सच आहे. ओके, सेम वे टपल सुद्धा काय कलेक्शन ऑफ इलिमेंट्सच आहे. ओके, सो टपल जर बघितलं आपण, टपल काय कलेक्शन ऑफ एलिमेंट्स. ओके, पण लाईक हिअर वी कॅन नॉट चेंज द एलिमेंट्स. ओके, or it's not mutable or it's immutable, we can say. Right, tuple is collection of elements. Here we cannot change the elements or it's immutable. Okay, so लक्षात घ्या जर, and it's denoted by simple bracket. Okay, denoted by tuple कसं simple bracket ने denote करतोय. Okay, so first point काय, it's a collection of element, but difference काय, we cannot change the element, it's immutable. Okay, and it is denoted by सिम्पल ब्रॅकेट. ओके, सो लक्षात घ्या आपण काय करतोय पहिल्यांदा, लाईक डिनोटेड बायचा आणि डिनोटेड बाय, लाईक लिस्ट इज डिनोटेड बाय स्क्वेअर ब्रॅकेट अँड टपल इज डिनोटेड बाय सिम्पल ब्रॅकेट. सो जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल, ओके सर, सो फर्स्ट थिंग लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू मध्ये कधीच हा पहिल्यांदा सांगायचा नाही की हेच काय, like a list is denoted by square bracket and tuple is denoted by simple bracket. Okay, you cannot tell this as a experience. आपण एक्सपिरियन्स पर्सन जातोय. ओके, सपोज तुमचा तर एक्सपिरियन्स पर्सननी कसं सांगायचं, किंवा तुमचा प्रोजेक्ट काय, लाईक सपोज तुम्ही हेल्थ केअरचा प्रोजेक्ट लावलाय किंवा बँकिंगचा प्रोजेक्ट लावलाय किंवा इन्शुरन्सचा प्रोजेक्ट लावलाय. ओके, डिपेंडिंग अपॉन युअर प्रोजेक्ट. ओके, जो कोणताही प्रोजेक्ट लावलाय त्याच्यानुसार तुम्हाला सांगायचे, किंवा आमच्या प्रोजेक्टमध्ये काय होतं की पॉलिसी नंबर आहेत, लाईक इन्शुरन्सचा प्रोजेक्ट आहे, पॉलिसी नंबर जो आहे तो, किंवा क्रेडिट बँकिंगचा प्रोजेक्ट असेल तर क्रेडिट कार्ड नंबर जो आहे तो प्रत्येकाला युनिक होता, आणि सर्व ज्या गोष्टी आहेत, लाईक एखाद्या कस्टमरच्या पूर्ण गोष्टी, लाईक त्याचे क्रेडिट कार्डचं बिल, क्रेडिट कार्डचे ट्रान्झॅक्शन, क्रेडिट कार्डचं रिवॉर्ड्स, हे सगळ्या गोष्टी आम्ही त्या क्रेडिट कार्ड नंबरवरच ट्रॅक करायचो. आणि तो जर नंबर चेंज झाला, ओके, क्रेडिट कार्डचा नंबर जर चेंज झाला तर खूप इश्यूज येऊ शकतात. सो त्यावेळेस आम्ही काय केलं की जो क्रेडिट कार्ड नंबर्स आहेत ते आम्ही टपल मध्ये स्टोअर करायचो. ओके, राईट, आणि जे अदर नंबर्स आहेत, लाईक अदर डेटा आहे, लाईक ट्रान्झॅक्शन रिलेटेड डेटा आहे, कस्टमर नेम आहे, ओके, किंवा कस्टमर डेट ऑफ बर्थ आहे, सीट कस्टमर लोकेशन आहे, ह्या सर्व डेटा आम्ही लिस्टमध्ये स्टोअर करायचो. सो इन शॉर्ट आय एम टेलिंग यू की द युनिक डेटा और लाईक द नॉट चेंजेबल डेटा वी आर टू स्टोरिंग इन टपल अँड चेंजेबल डेटा वी आर स्टोरिंग इन द लिस्ट. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, सो म्हणजे हे डिनोटेड बायचं जर डिफरन्स आहे फ्रेशरनी सांगितलं तर चालेल, बट ऍज अ एक्सपिरियन्स पर्सन तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या प्रोजेक्टवर न्यायची आहे. ओके, इव्हन लाईक आता 30 मिनिट्सचा इंटरव्ह्यू असेल तर जर लवकरात लवकर तुम्हाला टाइम घालायचा असेल तर त्यांना 2 टेबल काढून दाखवा. लाईक आमच्या माझ्या प्रोजेक्टमध्ये हे 2 टेबल होते, लाईक एक ट्रान्झॅक्शनचा टेबल आहे आणि कस्टमरचा टेबल आहे. सो दोन्हीमध्ये जो अकाउंट नंबर आहे तो नॉट चेंजेबल आहे दोघांसाठी बी. ओके, त्याच्यामुळे काय करणार आम्ही, हा जो अकाउंट नंबर आहे तो टपल मध्ये स्टोअर करणार, आणि रिमेनिंग जो अकाउंट नंबर आहे तो, सॉरी, रिमेनिंग जो डेटा आहे तो आम्ही लिस्ट मध्ये स्टोअर करणार. सो अशा पद्धतीने त्याला लिस्टचा कन्सेप्ट आणि टपलचा कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा. ओके, सो जो कोणी फ्रेशर असेल त्यांनी सांगितलं तर चालेल किंवा हे हा डिफरन्स आहे, तो डिफरन्स. ओके, सो मेन डिफरन्स काय की बाबा लिस्ट
हे म्युटेबल आहे. लिस्ट हे मेनली कशासाठी, डेटावर ऍक्शन्स करून, ऑपरेशन्स करून, अपडेट, डिलीट किंवा रिमूव्ह करून आपल्याला काय करायचं, तो डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर करायचा. बट टपल काय, टपल इज युज्ड ॲज टू स्टोअर द डेटा सेक्युअरली. ओके, डेटा सेक्युअरली स्टोअर करण्यासाठी आपण टपल यूज करतोय. किंवा डेटा कॅरी करण्यासाठी, लाईक म्हणजे विथ सपोज आता तुम्ही एखादा कुरिअर पाठवताय. ओके, कुरिअर पाठवता वेळेस आपण काय, कुरिअरवाले काय म्हणतात की जो काही कुरिअर आहे ते एकदम परफेक्टली पॅक करा, सो दॅट ऑदर ऍक्सेस नाही करणार. ओके, सो ऑदर जर ऍक्सेस करत असतील तर ते काय करणार, त्याच्यामध्ये चेंज करणार किंवा ते काढून घेणार. राईट. सो त्याच्यामुळे काय, जर डेटा कॅरीसाठी, लाईक एका डेटाबेस मधून दुसऱ्या डेटाबेस मध्ये कॅरी करायचे किंवा एखाद्या फाईल मधून दुसऱ्या फाईल मध्ये लाईक सिक्युअरली कॅरी करायचं, ऍज अ डेटा कॅरियर आपण काय करू शकतो,